भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचा प्रारंभ। भुसावळ येथे शासकीय आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याचा प्रारंभ नुकताच लोणारी मंगल कार्यालयात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, डीवायएसपी संदीप गावित, नगरपालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले, सचिन राऊन, शहर पोस्टेचे पीआय उद्धव दमाळे व अन्य अधिकारी गण उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घेणे आवश्यक आहे व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लाभ मिळवून देणे हे त्यांच्या कर्तव्य आहे। यावेळी मंत्री नामदार संजय सावकारे यांनी सांगितले की प्रशासन सामान्य नागरिकांसाठी कायदे तयार करत असते, कायद्याची अंमलबजावणी करणे हे अधिकाऱ्यांच्या कर्तव्य असून अशा पंधरवड्यामधून तसेच योजनेतून नागरिकांना सुलभ पद्धतीने लाभ घेता येतो। यावेळी बचत गट तसेच श्रावण बाळ योजना, नगरपालिका आदी योजना लाभार्थीचा सन्मान सुद्धा देऊन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नीता लबडे मॅडम यांनी केले। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। आता एक चांगली संधी सगळ्यांना पांढर रस्ते तर बरेचसे अधिकारी तर इथे आहेत, पण आपले बरेचसे पदाधिकारी कार्यकर्ते पण इथे आहेत। सगळ्यांचे कायम फोन येत असतात या शेतीसाठी रस्ता पाहिजे, पण करायला गेला की 2 शेतकरी हा म्हणतात, 4 शेतकरी नाही म्हणतात, कोणता इथला रस्ता द्यायचा नाही तर कोणता इथला रस्ता होता। इतक्या भानगडी होतात त्या की जरी पैसा मंजूर झाला तरी शेत कसा करू देतो। त्याला इलाज काय, शेवटी शासकीय यंत्रणेने जाणे, मोजमाप करणे, पूर्वीचे रेकॉर्ड काढणे आणि आता तर त्याला जसं आपल्या तहसीलदारांनी सांगितलं की शासनाने त्याला रस्त्याला नोमेनक्लेचर दिलं आहे, म्हणजे एकदा रस्ता आयडेंटिफाय झाला आणि त्या अनुषंगाने नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त सेवा पोहोचतील याचं आपल्याला नियोजन करायचं आहे। त्या अनुषंगाने आपल्याला 2-3 कार्यक्रम जे आहे ते माननीय मंत्री महोदय यांनी सांगून दिलेले आहेत किंवा जीआर मध्ये आलेले आहेत। त्या अनुषंगाने आपल्याला पांढर रस्ते मोकळे करायचे आहे। तर पांढर रस्तेसह आपल्या भुसावळ तालुक्यामध्ये 35 ते 37 आम्ही वर्षभरात मोकळे केलेले आहेत आणि आणखीही जवळपास 17-18 पांढर रस्ते किंवा शिवार रस्ते मोकळे करण्याबाबत आमच्याकडे निवेदन अर्जवतात आहे। पावसाचे दिवस असल्यामुळे आपण जे पंतप्रधान महोदयांच्या सूचनानुसार महाराष्ट्र राज्यभरात सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। या आयोजनामध्ये सगळे विभागांनी आपल्या पद्धतीमध्ये काही विविध प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहेत। या कार्यक्रम निवड करताना मुख्य उद्देश आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना लाभ पोहोचवायचे आहे, त्यांचे जो काही प्रश्न आहेत ते मोठ्या प्रमाणात सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला म्हणजे कुठलेही असं व्यक्ती राहू नये ज्यांच्या कुठलेही शासकीय यंत्रणाशी प्रश्न असेल आणि ते सुटलेलं नसेल। हे प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी या सेवा पंधरवडा आयोजन करण्यात आलेला आहे। प्रत्येक विभागाने आपल्या पद्धतीमध्ये आदरणीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पद्धतीमध्ये कार्यक्रम